नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाची शालेय शिक्षण विभागाकडून जी क्वेश्चन बँक मिळालेली आहे तर त्या क्वेश्चन बँक विषयी डिस्कस करणार आहोत। त्या क्वेश्चन बँकमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत त्याचे आन्सर सुद्धा आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। त्याचप्रमाणे मित्रांनो, इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका त्यानंतर त्या प्रश्नांचे स्वरूप यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते व्हिडिओ सुद्धा आपण पाहावेत। तर त्याची लिंक वर आय बटन मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सूचना दिलेल्या आहेत, फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच। सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। तर ह्या सूचना दिलेल्या आहेत। यानंतर प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। आणि यामध्ये पहिले विधान आहे, रिकाम्या जागा यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते। पर्याय आहेत हेनरी फेयॉल, एफ.डब्ल्यू. टोलर, फिलिप कोटलर। तर दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय आहे हेनरी फेयॉल। यानंतर दुसरे विधान आहे, प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर हे रिकाम्या जागा या तत्वात येते। पर्याय आहेत शिस्तीचे तत्व, सुव्यवस्थेचे तत्व, समान न्यायाचे तत्व। तर यामध्ये अचूक पर्याय आहे सुव्यवस्थेचे तत्व। यानंतरचे तिसरे विधान आहे, संज्ञापन साखळी म्हणजे रिकाम्या जागा पद व क्रमानुसार उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत केलेला संवाद। पर्याय आहेत शिस्त, ऐक्य, अधिकार। अचूक पर्याय आहे अधिकार। चौथे विधान आहे, व्यवस्थापनाची कार्य रिकाम्या जागा या कार्याने संपतात। पर्याय आहेत निर्देशन, कर्मचारी व्यवस्थापन, नियंत्रण। तर अचूक पर्याय आहे नियंत्रण। यानंतरचे विधान, रिकाम्या जागा या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते। पर्याय आहेत नियंत्रण, निर्देशन, कर्मचारी व्यवस्थापन। तर यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आहे निर्देशन। यानंतर सहावे विधान आहे, उद्योजक या शब्दाची उत्पत्ती एंटरप्रेन्ड या रिकाम्या जागा शब्दापासून झाली। आणि पर्याय आहेत जपानी, इंग्लिश, फ्रेंच। अचूक पर्याय आहे फ्रेंच। सातवे विधान आहे, स्टार्टअप इंडिया रिकाम्या जागाचा पुढाकार आहे। पर्याय आहेत भारत सरकार, जागतिक बँक, राज्य सरकार। तर अचूक पर्याय आहे भारत सरकार। यानंतर आठवे विधान, रिकाम्या जागा शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोक वसाहत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त करते। पर्याय आहेत कृषी पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, मनोरंजन। तर यामध्ये अचूक पर्याय आहे कृषी पर्यटन। यानंतरचे विधान, नाशवंत वस्तू रिकाम्या जागा गोदामात साठविल्या जातात। पर्याय आहे करदेय, शीत, सरकारी। अचूक पर्याय आहे शीत। यानंतर 10वे विधान आहे, आयुर्विम्यास रिकाम्या जागा लागू होत नाही। पर्याय आहे विमाहित, प्रमोच्च विश्वासाचे तत्व, नुकसान भरपाई तत्व। अचूक पर्याय आहे नुकसान भरपाई तत्व। यानंतर 11वे विधान आहे, ग्राहक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार च्या अंतर्गत होतात। पर्याय आहेत B2B, C2C, B2C। तर अचूक पर्याय आहे C2C। यानंतर 12वे विधान आहे, व्यावसायिक कामे करण्याचा करार दुसऱ्या संस्थेला दिला जातो त्या प्रक्रियेस रिकाम्या जागा असे म्हणतात। पर्याय आहेत बाह्य सेवा, व्यापार, ई व्यवसाय। तर अचूक पर्याय आहे बाह्य सेवा। ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि रिकाम्या जागा मध्ये ठेवतो। पर्याय आहेत शॉपिंग मॉल, शॉपिंग कार्ट, शॉपिंग बॅग। तर अचूक पर्याय आहे शॉपिंग कार्ट। यानंतरचे विधान आहे, व्यवसाय संघटनांनी नैसर्गिक साधनांचा रिकाम्या जागा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा। पर्याय आहेत कमीत कमी, जास्तीत जास्त, परिपूर्ण। तर यामध्ये अचूक पर्याय जो आहे तर तो आहे
परिपूर्ण. यानंतरचे 15वे विधान आहे योग्य वेळी कर भरणे ही संघटनांची रिकामजागा जबाबदारी आहे. पर्याय आहेत भागधारकाप्रती, ग्राहकाप्रती, शासनाप्रती. अचूक पर्याय आहे शासनाप्रती. यानंतर 16वे विधान आहे व्यावसायिक हे समाजाचे रिकामजागा असतात. पर्याय आहेत मालक, सदस्य, विश्वस्त. अचूक पर्याय आहे विश्वस्त. यानंतरचे विधान व्यवसायाने रिकामजागा बढतीच्या योग्य संधी दिल्या पाहिजेत. पर्याय आहेत कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना, गुंतवणूकदारांना. अचूक पर्याय आहे कर्मचाऱ्यांना. यानंतर व्यवसाय संघटनांनी रिकामजागा आरोग्याचे रक्षण करावे व सुरक्षिततेची साधने पुरवावीत. पर्याय आहे कर्मचाऱ्यांच्या, भागधारकांच्या, ग्राहकांच्या. अचूक पर्याय आहे कर्मचाऱ्यांच्या. त्यानंतर रिकामजागा हिताचे रक्षण करणे हा ग्राहक संघटनेचा मुख्य उद्देश असतो. पर्याय आहे ग्राहकांच्या, व्यापाऱ्यांच्या, उत्पादकांच्या. तर अचूक पर्याय आहे ग्राहकांच्या. यानंतर 20वे विधान आहे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहकाचे वाद मिटविण्याचे रिकामजागाला सर्वोच्च अधिकार आहेत. पर्याय आहे राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, जिल्हा आयोग. तर अचूक पर्याय आहे राष्ट्रीय आयोग. यानंतर पुढील विधाने पाहू. 21वे विधान आहे उत्पादक किंवा पुरवठादार आणि ग्राहक यामधील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी शासनाने रिकामजागाची स्थापना केली आहे. पर्याय आहे जिल्हा आयोग, लोक अदालत, ग्राहक संघटना. तर अचूक पर्याय आहे लोक अदालत. यानंतरचे विधान आहे आधुनिक स्पर्धात्मक बाजारपेठेस ग्राहकास रिकामजागा म्हणून ओळखले जाते. पर्याय आहे राजा, एजंट, मालक. तर अचूक पर्याय आहे राजा. यानंतर शेवटचे विधान आहे विपणी ही संज्ञा रिकामजागा आहे. फ्रेंच, लॅटिन, इटालियन. तर अचूक पर्याय आहे लॅटिन. तर मित्रांनो अशा प्रकारे पहिला प्रश्न इथं संपलेला आहे. आता प्रश्न पहिला ब योग्य जोड्या जुळवा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे. यामध्ये अ गटात आहे अ हेनरी फियॉल, ब निर्देशनातील एक वाक्यता, क व्यवस्थापनाची तत्वे, ड FW टेलर, ई कार्यात्मक संस्था आणि ब गटामध्ये आहे 1 8 फोरमन, 2 शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत, 3 सर्व क्रियांची समान विभागणी, 4 सामान्य मार्गदर्शक तत्वे, 5 प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर, 6 एक वरिष्ठ एक योजना, 7 कमी वेतन दर, 8 कर्मचारी व व्यवस्थापनातील चांगले संबंध, 9 जर्मन इंजिनियर, 10 आधुनिक व्यवस्थापन. तर यामध्ये पहिले जे अ गटातील हेनरी फियॉल जे आहे तर याचा अचूक पर्याय आहे आधुनिक व्यवस्थापन नंबर 10. यानंतर आहे निर्देशनातील एक वाक्यता. याची जोडी आहे 6व्या क्रमांकाची एक वरिष्ठ एक योजना. क आहे व्यवस्थापनाची तत्वे. याची जोडी आहे नंबर 4ची सामान्य मार्गदर्शक तत्वे. यानंतर ड आहे FW टेलर. याची जोडी आहे 2 शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. आणि ई आहे कार्यात्मक संस्था. याची जोडी आहे 1 8 फोरमन. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये अ गटामध्ये दिलेला आहे अ नियोजन, ब संघटन, क कर्मचारी व्यवस्थापन, ड निर्देशन आणि ई समन्वय. आणि त्याच्या जोड्या ब गटामध्ये एकंदरीत 10 जोड्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपण आता त्यांची योग्य जोडी शोधूया. तर सुरुवातीला अ जे आहे नियोजन, तर याची योग्य जोडी आहे 3ऱ्या क्रमांकाची. एखादे काम काय करायचे, कसे करायचे, कोणी करायचे हे अगोदर ठरविणे. यानंतर आहे ब संघटन. याची जोडी आहे 6व्या क्रमांकाची. ठरविलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग. यानंतर क आहे कर्मचारी व्यवस्थापन. याची जोडी आहे 9व्या क्रमांकाची. एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरविला जातो. यानंतर ड आहे निर्देशन. याची जोडी आहे 1ल्या क्रमांकाची. एक प्रक्रिया जी रचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते. आणि ई आहे समन्वय. याची जोडी आहे 2ऱ्या क्रमांकाची. गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण. यानंतर पुढील प्रश्न पाहू.
प्रश्न तिसरा, यामध्ये अ गटामध्ये आपल्याला दिलेला आहे रिक्त भरण कार्य, ब उद्योजक, क कृषी पर्यटन, ड तंत्रज्ञान आणि ई स्टार्टअप इंडिया. आणि ब गटामध्ये आपल्याला 10 त्याचे पर्याय दिलेले आहेत. एक आहे 2016, दुसरा आहे रोजगार, तिसरा आहे उत्पादनाची जुनी पद्धत, चौथा आहे 2019, पाचवा आहे स्वयंचलित, सहावा आहे ग्रामीण पर्यटन, सातवा उद्योजकता, 8 अलीकडील ज्ञान, 9 गरजांवर आधारित आणि 10वा आहे वैद्यकीय पर्यटन. तर यामध्ये आता आपण योग्य जोड्या त्याच्या शोधूयात. सुरुवातीला अ आहे रिक्त भरण कार्य, तर याची योग्य जोडी आहे 7व्या क्रमांकाची उद्योजकता. यानंतर आहे उद्योजक, याची जोडी आहे 5व्या क्रमांकाची स्वयंचलित. त्यानंतर क आहे कृषी पर्यटन, याची जोडी आहे 6व्या क्रमांकाची ग्रामीण पर्यटन. यानंतर ड आहे तंत्रज्ञान, याची जोडी आहे 8व्या क्रमांकाची अलीकडील ज्ञान. आणि ई आहे स्टार्टअप इंडिया, याची जोडी आहे 1ल्या क्रमांकाची 2016. यानंतर चौथा प्रश्न आहे, यामध्ये अ गटामध्ये दिलेला आहे बाजारपेठेचा राजा, ब राष्ट्रीय आयोग, क मुंबई ग्राहक पंचायत, ड वस्तू विक्री कायदा, ई ग्राहक अधिकार. आणि ब गटामध्ये त्याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत, जोड्या दिलेल्या आहेत. तर योग्य जोड्या आपण शोधूया. तर सुरुवातीला अ आहे बाजारपेठेचा राजा, याची योग्य जोडी आहे 5व्या क्रमांकाची ग्राहक. त्यानंतर आहे ब राष्ट्रीय आयोग, याची योग्य जोडी आहे ₹10 कोटीपेक्षा अधिक. यानंतर क आहे मुंबई ग्राहक पंचायत, याची जोडी आहे 4थ्या क्रमांकाची अशासकीय संस्था. ड आहे वस्तू विक्री कायदा, याची जोडी आहे 1ल्या क्रमांकाची 1930. आणि ई ग्राहक अधिकार, याची जोडी आहे 10व्या क्रमांकाची माहितीचा अधिकार. यानंतर पाचवा प्रश्न, अ गटामध्ये दिलेला आहे ई व्यवसाय, B2C, क आहे बाह्य सेवा, ड डिजिटल रोख, ई नोंदणी. आणि ब गटामध्ये आपल्याला त्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. तर ब गटातील जोड्या आपण आता योग्य कोणत्या आहेत त्या शोधूया. तर सुरुवातीला ई व्यवसाय, याची योग्य जोडी आहे 5व्या क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक व्यवसाय. यानंतर ब आहे B2C, याची योग्य जोडी आहे 4थ्या क्रमांकाची व्यवसाय ते ग्राहक. यानंतर क आहे बाह्य सेवा, याची योग्य जोडी आहे 6व्या क्रमांकाची व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा. यानंतर ड आहे डिजिटल रोख, याची योग्य जोडी आहे 9व्या क्रमांकाची फक्त सायबर स्पेसमध्येच अस्तित्व. आणि ई आहे नोंदणी, याची योग्य जोडी आहे 3री पहिली पायरी. यानंतर 6वा प्रश्न आहे, अ गटामध्ये आपल्याला दिलेला आहे विपणी, ब नोंदणीकृत बोधचिन्ह, क मक्तेदारी, ड मुद्रीकरण, ई डिजिटल मार्केटिंग. आणि ब गटामध्ये 10 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपण ते कोणते त्यापैकी योग्य आहे ते आता शोधूया. तर अ जे आहे विपणी, याच्यासाठी ब गटातील योग्य जोडी आहे 4थ्या क्रमांकाची मार्केट्स. त्यानंतर आहे ब नोंदणीकृत बोधचिन्ह, याची जोडी आहे 7व्या क्रमांकाची व्यापारी चिन्ह. यानंतर क आहे मक्तेदारी, याची जोडी आहे 1ल्या क्रमांकाची एकच विक्रेता. त्यानंतर ड मुद्रीकरण, याची योग्य जोडी आहे 3ऱ्या क्रमांकाचे विशिष्ट नाव. आणि ई आहे डिजिटल मार्केटिंग, याची योग्य जोडी आहे 10व्या क्रमांकाची डिजिटल. यानंतर प्रश्न पहिला क आहे, खालील वाक्यासाठी योग्य शब्द, शब्दसमूह, संज्ञा सुचवा. तर यामध्ये नंबर 1 आहे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्याचे तत्व. उत्तर आहे पुढाकार घेण्याचे तत्व. दुसरे विधान आहे प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर असे सांगणारे तत्व. उत्तर सुव्यवस्थेचे तत्व. 3 योग्य व्यक्तीची योग्य वेतनासह योग्य त्या जागेवर नेमणूक करणे. उत्तर कर्मचारी व्यवस्थापन. 4
एखादी व्यक्ती जी समस्या सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य मार्ग दाखवते तसेच मार्गदर्शन करते. संचालक. 5. एक प्रक्रिया ज्यात वास्तविक कामगिरीची पूर्वनिर्धारित मानक कामगिरीची तुलना केली जाते. नियंत्रण. 6. आर्थिक कृतीसाठी काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य. नाविन्य. 7. अशी प्रक्रिया ज्यात व्यक्तीला कार्य करण्याचे प्रोत्साहन आणि कार्य करण्यास प्रवृत्त करते अशी उद्दिष्ट गाठण्याची क्रिया. उद्योजकता. 8. असा कर्मचारी ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण कल्पना राबविण्यासाठी संघटनेचा पाठिंबा आणि अधिकार असतो. अंतर्गत उद्योजक. 9. शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण असलेला गोदामाचा प्रकार. सरकारी गोदामे. 10. देशाच्या बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था. मध्यवर्ती बँक. 11. विमाधारक विमा कंपनीस नुकसान भरपाईच्या हमीच्या मोबदल्यात देत असलेला मोबदला. विमा हप्ता. 12. खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची अवस्था. वितरण टप्पा. 13. BPOचा उपसंच. ज्ञान प्रक्रिया बाह्य सेवा. 14. चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळविणे हा हक्क असलेला समाजातील गट. ग्राहक. 15. वस्तू किंवा सेवेचे मूल्य ₹1 कोटीपेक्षा अधिक नसलेल्या रकमेचे दावे स्वीकारणारा आयोग. जिल्हा आयोग. 16. सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे. उत्तर जनहित याचिका. 17. सामाजिक कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली संस्था. उत्तर अशासकीय संस्था. 18. एखाद्या वस्तूला किंवा उत्पादनाला विशिष्ट नाव देणे. उत्तर मुद्रीकरण. 19. सर्वाधिक व्याज मिळणाऱ्या ठेवीचा प्रकार. मुदत ठेव. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे. प्रश्न पहिला ड. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. यामध्ये पहिले विधान आहे व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक नसतात, तर हे विधान चूक आहे. दुसरे विधान आहे व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्यास एकाच वरिष्ठांकडून आदेश मिळाले पाहिजेत, तर हे विधान बरोबर आहे. तिसरे विधान आहे व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित असते, तर हे विधान बरोबर आहे. चौथे विधान आहे पात्र, कार्यक्षम आणि कार्यबळ ही नेहमीच व्यवसायाची संपत्ती असते, हे विधान बरोबर आहे. पाचवे विधान आहे नियंत्रण कार्यामध्ये प्रत्येक कामगिरीसाठी मानके ठरविली नसतात, तर हे विधान चूक आहे. सहावे विधान आहे उद्योजक कठोर परिश्रमासाठी तयार नसतो, विधान चूक आहे. सातवे विधान आहे यशस्वी व्यावसायिक मोजता येण्याजोगा धोका स्वीकारतो, हे विधान बरोबर आहे. आठवे विधान आहे व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यावसायिक सेवा महत्त्वाची आहे, हे विधान बरोबर आहे. नववे विधान आहे चालू खात्यावर सर्वाधिक व्याज मिळते, तर हे विधान चूक आहे. दहावे विधान आहे NEFT म्हणजे नॅशनल इलेक्ट्रिक फंड ट्रान्सफर, तर हे विधान चूक आहे. 11वे विधान आहे परंपरागत व्यवसायाच्या तुलनेने ही व्यवसायाची स्थापना करणे कठीण असते, हे विधान बरोबर आहे. 12वे विधान आहे व्यवसाय जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात काम करण्याची मुभा देत नाही, तर हे विधान चूक आहे. 13वे विधान आहे बाह्य सेवा पुरविणाऱ्या संस्थेच्या मदतीमुळे व्यावसायिक महत्त्वाच्या क्षेत्राकडे अधिक लक्ष देऊ शकतात, तर हे विधान बरोबर आहे. 14वे विधान आहे समाजातील दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी व्यवसाय संघटनेने प्रयत्न करणे अपेक्षित नसते, हे विधान चूक आहे. 15वे विधान आहे औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनेची जबाबदारी आहे, तर हे विधान बरोबर आहे. 16वे विधान आहे आर्थिक परिस्थितीची संपूर्ण आणि अचूक माहिती मालकांना मिळू शकत नाही, हे विधान बरोबर आहे.
17वे विधान आहे ग्राहक संरक्षण कायदा विक्रेत्यास संरक्षण देतो, हे विधान चूक आहे. 18वे विधान आहे लोक अदालत लोक न्यायालय म्हणून ओळखले जाते, हे विधान बरोबर आहे. यानंतरचे विधान आहे ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असल्याने त्यास कोणतेही अधिकार नाहीत, हे विधान चूक आहे. यानंतर शेवटचे विधान आहे विपणन पर्यावरणातील ग्राहक आणि व्यवसाय यांच्यात होणाऱ्या देवाणघेवाणीशी भौतिक पर्यावरणाचा संबंध असतो, हे विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न पहिला ड खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा हा प्रश्न इथं संपलेला आहे. यानंतर आता पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न ई आहे गटात न बसणारा शब्द शोधा आणि यामध्ये पहिला गट दिलेला आहे अधिकार व जबाबदारीचे तत्व, हालचालींचा अभ्यास, कामाच्या विभागणीचे तत्व, शिस्तीचे तत्व. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे हालचालींचा अभ्यास. दुसरा गट आहे नियोजन, संघटन, लेखन, कर्मचारी व्यवस्थापन. गटात न बसणारा शब्द आहे लेखन. तिसरा गट आहे निवड, प्रशिक्षण, संघटन, नियुक्ती. गटात न बसणारा शब्द आहे संघटन. चौथा गट आहे संज्ञापन, निष्क्रिय, प्रवर्तक, स्वयंचालक. गटात न बसणारा शब्द आहे निष्क्रिय. पाचवा गट आहे प्राथमिक पतसंस्था, विनिमय बँक, सहकारी संस्था, राज्य सहकारी बँक. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे विनिमय बँक. सहावा गट आहे नाबार्ड, RBI, सिडबी, एक्झिम. यामध्ये आहे RBI. सातवा आहे BPO, RTO, LPO, KPO. यामध्ये आहे RTO. आठवा गट आहे B2B, B2C, A to Z, C to C. यामध्ये A to Z हा गटात न बसणारा शब्द आहे. यानंतर नववा गट आहे नोकरीची सुरक्षितता, आरोग्य व सुरक्षिततेची साधने, कामाची सुयोग्य स्थिती, योग्य प्रमाणात नफा. यामध्ये योग्य प्रमाणात नफा हा गटात न बसणारा शब्द आहे. 10वा गट आहे चांगल्या दर्जाची उत्पादने, योग्य किमती, शहरातील गर्दीला आळा घालणे, प्रामाणिक जाहिराती. यामध्ये आहे शहरातील गर्दीला आळा घालणे. 11वा आहे रोजगार निर्मिती, पर्यावरणाचे संरक्षण, पारदर्शकता राखणे, मागासलेल्या भागाचा विकास. यामध्ये आहे पारदर्शकता राखणे. 12वा आहे जिल्हा आयोग, अशासकीय संस्था, राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग. यामध्ये आहे अशासकीय संस्था. तर मित्रांनो, अशा प्रकारे प्रश्न पहिला ई गटात न बसणारा शब्द शोधा हा प्रश्न इथं पूर्ण झालेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ग कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा. तर मित्रांनो, यामध्ये कंसामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि त्यामधील अचूक पर्याय निवडून आपल्याला जे खाली रिकाम जागा दिलेल्या आहे जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करायचा आहे. तर यामध्ये नंबर 1 आहे व्यवस्थापन तत्वे. तर इथे येणार आहे कार्यकारण संबंध. दुसरा जे आहे आपल्याला दिलेला आहे कौशल्य व क्षमतेनुसार कामाचे वाटप. तर याचं येणार आहे कामाची विभागणी तत्व. तिसरा आहे संघटनेच्या नियमांचा आदर व पालन. याचं येणार आहे शिस्तीचे तत्व. चौथा आहे आर्थिक समाधान. याचं येणार आहे मोबदला तत्व. पाचवा आहे समान न्यायाचे तत्व. तर याचं येणार आहे कर्मचाऱ्यास योग्य व मैत्रीपूर्ण वागणूक. यानंतर दुसरा प्रश्न आहे, यामध्ये सुद्धा पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये 1 भविष्यातील कार्याचा विस्तृत कार्यक्रम नियोजन. 2 आहे संघटन. त्याचं येणार आहे साधनांचे एकत्रीकरण. 3 कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचारी भरती निवड प्रशिक्षण. चौथा आहे विविध विभागाचे एकत्रीकरण व समक्रमण. याचं येणार आहे समन्वय. आणि 5 आहे मानकाच्या आधारे यशाचे मोजमाप नियंत्रण. यानंतर तिसरा प्रश्न आहे, यामध्ये सुद्धा कंसामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. शहरी रहिवासी ग्रामीण भागात आणण्याची कल्पना कृषी पर्यटन. 2 आहे कृषी पर्यटन प्रकार. तर याचं येणार आहे निश पर्यटन. तिसरा आहे उत्पादन व वैशिष्ट्यीकरण नवीन संयोजन. याचं येणार आहे नवीन उपक्रम. आणि चौथा आहे पूर्णवेळ व्यवसाय ज्यास समर्पण आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते.
त्याचा येणार आहे उद्योजकता. यानंतर चौथा प्रश्न आहे, यामध्ये सुद्धा कंसामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत, ते आपल्याला निवडायचे आहेत. नंबर 1, तात्काळ निधी वर्ग करण्याची सुविधा, तात्काळ निधी हस्तांतरण. 2, दीर्घकालीन भांडवली गरज पूर्ण करणारे, दीर्घ मुदती कर्ज. 3, कर्मचारी आणि व्यावसायिक यांनी उघडलेली खाते, आवर्ती ठेव. 4, मध्यवर्ती बँक, राष्ट्रीय बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था. 5 आहे लघु व मध्यम उद्योग क्षेत्रास भांडवल पुरवठा करणारी वित्तीय संस्था, भारतीय लघु उद्योग विकास बँक. या 5वा प्रश्न आहे, यामध्ये नंबर 1, नोंदणी, पहिली पायरी. 2 आहे ई वाणिज्याचा महत्त्वाचा संच, ई व्यवसाय. 3 आहे शेवटची पायरी, शोधन रचना. 4 आहे ई व्यवसायाचा उपसंच, ई वाणिज्य. आणि 5वा आहे B2B, व्यवसाय ते व्यवसाय. यानंतर प्रश्न 6वा आहे, त्यामध्ये सुद्धा कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत, ते आपल्याला निवडायचे आहेत. यामध्ये 1, विक्रियोत्तर सेवा, ग्राहकाप्रती जबाबदारी. 2 आहे योग्य वेळी कर भरणे, शासनाप्रती जबाबदारी. 3 आहे समाजविरोधी कृत्यास पायबंद, समाजाप्रती जबाबदारी. 4 आहे भाग बाजारातील योग्य कार्य, याचा येणार आहे भागधारकाप्रती जबाबदारी. प्रश्न 7वा आहे, यामध्ये सुद्धा पर्याय दिलेले आहेत, ते आपण योग्य पर्याय निवडूया. 1, जिल्हा आयोग नुकसान भरपाई रक्कम ₹1 कोटीपेक्षा कमी. 2 आहे राज्य आयोग, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती. 3 आहे ग्राहक संरक्षण कायदा 2019. 4 आहे नफा न कमविणारी आणि राजकीय संस्था, ग्राहक संघटना. आणि 5 आहे राष्ट्रीय आयोगाचे सदस्य 4. यानंतर 8वा प्रश्न आहे, यामधील याचेसुद्धा पर्याय दिलेले आहेत. यामध्ये 1, वस्तू बाजार, औद्योगिक वस्तू. 2 आहे खरेदी विक्री योग्य वस्तूचा व्यापार, मार्केट्स. 3 आहे 4Ps, याचा आहे ए जेरोम मॅकर्थी. तर या ठिकाणी मिस्टेक आहे, बूम्स अँड टिनर इथं बिटनर दिलेलं आहे, परंतु त्याचं जे आन्सर आहे ते येते ए जेरोम मॅकर्थी. तर मित्रांनो, अशा प्रकारे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाची जी क्वेश्चन बँक आहे, त्या क्वेश्चन बँकमधील ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे जे क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.